महत्त्वाच्या प्रसंगी इथे जमलेल्या माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, कार्यक्रम सुरू असताना, शास्त्रींची चर्चा चालू असताना मला महाभारतातल्या मुंगसाची एक कथा आठवायला लागली. महाभारतामध्ये एक मुंगूस होता. त्याचं एक अंग सोन्याचं होतं आणि दुसरं अंग तांबड्याचं बिन सोन्याचं होतं. दुसरं अंग सोन्याचं का होत नाही म्हणून मुंगूस आयुष्यभर धावपळ करत होता. कुठे कुठे जात होता. तो यज्ञाच्या ठिकाणी जात होता, दानधर्माच्या ठिकाणी जात होता, ज्ञानाच्या ठिकाणी जात होता, पण त्याचं दुसरं अंग काही सोन्याचं होत नव्हतं. त्या मुंगसाचा विचार करता करता मी माझ्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा माझा सुद्धा मुंगूस झालेला दिसतो. मी पत्रकार झालो, मी लेखक झालो, मी कार्यकर्ता झालो, मी विचार करायला लागलो आणि ह्या सगळ्यामुळं माझं सुद्धा एक अंग सोन्याचं झालेलं आहे, पण दुसरं काही सोन्याचं होत नव्हतं. हे दुसरं अंग सोन्याचं कसं होईल याचा मी पण अनेक वर्षे विचार करत होतो. एक हात सोन्याचा झालेला आहे, दुसरा तसाच राहिलेला आहे. एक अंग सोन्याचं राहिलेलं आहे, दुसरं तसंच राहिलेलं आहे. खूप लिहून पाहिलं, खूप बोलून पाहिलं, पण माझं दुसरं अंग काही सोन्याचं होत नव्हतं. ज्या क्षणाला आमदार साहेबांनी या एका महत्वाच्या परिषदेचं उद्घाटन करण्यासाठी माझ्या हातामध्ये दिवा दिला, ज्या क्षणाला मी ती वात पेटवली, त्या क्षणाला मला असं वाटलं आता माझा दुसरा हात आणि माझं दुसरं अंग सुद्धा सोन्याचं झालं. मी उगीच शब्दांचे फुलेरे उडवायचं म्हणून हे बोलत नाहीये. मी मोजता येत नाही तेवढ्या कार्यक्रमाची उद्घाटन केलेली आहेत, पण ते अंग सोन्याचं व्हायचं राहूनच गेलं होतं. ते आज झालं. त्यामुळे माझ्या आयुष्यातला हा अतिशय मोठा क्षण आहे, खरं तर सोनेरी क्षण आहे, जो मला आतून बाहेरून सोनेरी करून गेलेला आहे. हा क्षण माझ्या जीवनामध्ये देणाऱ्या शास्त्रींना, तुम्हाला सर्वांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो, तुमच्या ह्या अधिवेशनाला शुभेच्छा देतो. अधिवेशनं तशी नेहमीच भरत असतात. वेगळ्या वेगळ्या पंथांची, विचारांची संमेलनं, अधिवेशनं नेहमीच भरत असतात. पण हे जे अधिवेशन आज इथे भरलेलं आहे हे एका वेगळ्या विचित्र नाजूक काळाच्या पार्श्वभूमीवर भरलेलं आहे. त्यामुळं कधीही विचार करताना आपण एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे, आपण कोणत्या परिस्थितीच्या कपाळावर उभे आहोत आणि आपण काय करतो आहोत. या विचार मंथनाचं मला महत्व का वाटतं, कारण आपण एका नाजूक परिस्थितीच्या कपाळावर उभे आहोत. पहिल्यांदा आपल्या देशामध्ये, आपल्या व्यवस्थेमध्ये मूल तत्ववाद, जातीवाद, धर्मवाद एकदम टोकदार झालेला आहे. अनेक वर्षे मूल तत्ववादाने वाढवलेली नखं बाहेर काढलेली आहेत. ती नखं विषारी केलेली आहेत आणि ह्या नखांचा वापर शत्रूला खलास करण्याऐवजी, विकारांना खलास करण्याऐवजी, आपल्या स्वार्थाला खलास करण्याऐवजी तो माणसालाच खलास करण्यासाठीचा वापर केला जातोय. गेल्या 10 वर्षामध्ये आपण काय काय पाहतो. देवाच्या मूल तत्ववादाच्या नावाने माणसं मारण्याचे नवे नवे प्रयोग चालू आहेत आपल्याकडे. कोणतंही कारण चालतं माणसं मारायला, असं काही महत्वाचं कारण पाहिजे असं नाही, कोणतंही चालतं. तो खातो कसा, तो कपडे घालतो कसा, तो बोलतो कसा,
कोणतेही कारण माणूस माणसावर तुटून पडतो, पंत पंथावर तुटून पडतो. आणि नारायण सुर्वेंच्या कवितेत लिहिल्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये माणूस खूप स्वस्थ झालेला आहे. आदमी हो गया सस्ता, बकरा महंगा हो गया. माणूस स्वस्त झाला आणि वस्तू महाग झालेली आहे. ही एक पार्श्वभूमी आहे. धर्माला देवाचा विरोध कुणाचाच नाही आहे, कारण माणसाच्या त्या मूलभूत गरजा आहेत. पण धर्माचं तत्वज्ञानाचं प्रयोजन काय? हे प्रयोजन महास्वामी चक्रधरांनी याच भूमीवर सर्वात पहिल्यांदा सांगितलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा धर्माचं प्रयोजन काय, देवाचं प्रयोजन काय, पंथाचं प्रयोजन काय, तत्वज्ञानाचं प्रयोजन काय, उपदेशाचं प्रयोजन काय, संघाच्या स्थापनेचं प्रयोजन काय, हे कशासाठी करायचं असतं? हे एकाच गोष्टीसाठी करायचं असतं, ते म्हणजे माणसासाठी. माणूस आदिम आहे, माणूस मध्य आहे आणि माणूस अंतिम आहे. ही विचारधारा या भूमीत मांडणारा पहिला क्रांतिकारी संत म्हणजे चक्रधर. मी क्रांतिकारी हा शब्द वापरलेला आहे, कारण संत खूप होते आपल्याकडे, आहेत, होतील. पण हा पहिला संत आहे की माणसाला गुलाम करणारी, माणसाचं अवमूल्यन करणारी, माणसाला ही नेकणारी व्यवस्था बदलून माणसाधिष्ठित व्यवस्था ज्याने तयार केली ते चक्रधर. मला कोणीही विचारलं मराठीतला सर्वात क्रांतिकारी, वर्तनधारी, कृतिशील संत कोण, मी न घाबरता सांगतो. आणि मी कुणाला घाबरायचंच नाही. सत्य बोलताना कधी घाबरायचं नसतं, कारण जिथे संतांचा संकोच होतो तिथे समाज रसातळाला जात असतो. कुणीही मला विचारलं की या देशातला पहिला क्रांतिकारी संत कोण, जो माणसाचं गाणं गातो, जो माणसासाठी राबतो, जो माणूस जागा करतो आणि माणसाच्या प्रतिष्ठेसाठी पाहिजे तो त्याग करतो, असा पहिला संत, क्रांतिकारी संत चक्रधर आहे. कुणाला काही वाटेल हे ऐकताना, कारण बऱ्याच लोकांना हे बरं वाटत नाही, कारण गल्लोगल्लीत लोकांनी क्रांतिकारी संत तयार केलेले आहेत. आणि आता तर सगळे आंतरराष्ट्रीय क्रांतिकारी संत आहेत. मोबाईलवर एक SMS केला ना, कुणी पण आंतरराष्ट्रीय संत होतो. एक फोन केला अमेरिकेला, आंतरराष्ट्रीय संत होतो. पावला पावलावर असे बोगस संत तयार झालेले, त्यातले काही तुरुंगात सुद्धा जाऊन बसलेले होतील. ज्याने क्रांतिकारी संतत्वाची पायाभरणी केली ते चक्रधर, आणि ज्याने त्याच्यावर कळस चढवला ते तुकाराम. एकदम निर्भीडपणे या दोन्ही संतांनी कुणाकुणाला अंगावर घेतलं नाही, सगळ्या व्यवस्थेला अंगावर घेतलं, व्यवस्थेतल्या कर्मकांडाला अंगावर घेतलं, देवाला अंगावर घेतलं, धर्माला अंगावर घेतलं, जातीला अंगावर घेतलं. याचं कारण माणूस मोठा आहे हे त्यांना सांगायचं होतं. आणि जो विचार माणसाला मोठा करतो तो आजरामर असतो. चक्रधरांचं काय झालं, ते कोणत्या दिशेला गेले, त्यांचा शेवट कसा झाला विसरून जा. कारण ज्या जीवनाला प्रारंभ असतो त्याला अंत असतो. Where there is begin, there is an end. प्रारंभ आणि अंत आहे. त्यांचं काय झालं क्षणभर विसरा.
पण त्यांनी जे काही करून ठेवलेलं आहे ते सर्व दिशांना व्यापून राहिलेलं आहे आणि ते सूर्यचंद्रापेक्षाही अधिक काळ जगणार आहे. ते घेऊन आपण या सगळ्या विचाराकडे पाहतो आहोत. माणसं मरतात, विचार नाही मरत. माणसं मरतात, स्वप्न नाही मरत. माणसं मरतात, त्यांनी तयार केलेल्या क्रांत्या नाही मरत. जगात अमेरिका असो किंवा जपान असो, असं कोणत्याही देशाने कोणतंही शस्त्र तयार केलेलं नाहीये जे विचारांना मारू शकेल. विचारांना मारणारी शस्त्र जन्माला यायचे आहेत आणि ते येणार पण नाहीये. त्यामुळे हे असे विचार आहेत, हे माणसाबरोबर न जाणारे, हे शस्त्राला दाद न देणारे, हे विचार मराठीमध्ये सांगणारा चक्रधर. मराठी भाषेचा प्रारंभ चक्रधरांच्या पासून होतो आणि लोक त्याचे क्रेडिट दुसऱ्याला देतात. मराठी भाषा बोलतो कोण? मराठी भाषा शिकवतो कोण? आणि चक्रधरांची जी मराठी भाषा आहे ना, ती कोणत्याही अमृतापेक्षा 100 पटांनी गोड आहे. ती प्रतिभेतून जन्माला येत नाही, ती जगण्यातून जन्माला येते. ती वास्तवातून जन्माला येते. ती संघर्षातून जन्माला येते. ती मंथनातून जन्माला येते, म्हणून ती गोड आहे. नुसतंच प्रतिभेचे पंख लावून ही काय भाषा रचलेली नाही आहे. माणसाचा श्वास आहे तो. मराठी भाषेचा जन्मदाता चक्रधर. कुणी काही सांगितलं तरी आपलं म्हणणं पाहिजे, मराठीचा जनक कोण? चक्रधर. मग माझा मराठीचा बोलू म्हणणाऱ्याचं काय करायचं ते लोक ठरवतात. आपला काय प्रश्न नाही तो. पण मराठीचा जनक चक्रधर. ज्या काळामध्ये सगळं तत्वज्ञान देवाच्या भाषेत सांगितलं जात होतं आणि देवाची भाषा म्हणजे संस्कृत, ती फक्त देवाला आणि ब्राह्मणालाच कळायची, बाकी कुणाला कळायचीच नाही ती, कारण देवाची. आणि माणसाने हात जोडून नुसतं नमो नमो करायची, भाषा कळायची नाही. जी भाषा देवाची होती त्या देवाच्या भाषेला दिलेला माणसाचा पर्याय म्हणजे चक्रधरांची मराठी भाषा आहे. पहिल्यांदा माणसाच्या भाषेमध्ये माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न झाला तो चक्रधरांच्या काळात झाला. चक्रधरांनी केला, स्वामींनी केला. आपल्या देशातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांना पण माहिती नाही महाराष्ट्राचा भूगोल पहिल्यांदा कोणी तयार केला. तो काय पाठ्यपुस्तकात आलाय काय? चौथीच्या भूगोल तयार केला कोणी? आपण गाणी रचली, दगडाच्या देशात, धोंड्याच्या देशात, महाराष्ट्र माझा असा. पण महाराष्ट्र हा कसा आहे पहिल्यांदा कोणी सांगितलं आपल्याला? हा महाराष्ट्र प्रचंड आहे म्हणजे काय आहे हे कोणी सांगितलं पहिल्यांदा आपल्याला? चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे हे सांगणारा पहिल्यांदा चक्रधर स्वामी आहे. जो माणसाला भूगोल शिकवतो, इतिहास शिकवतो, संस्कृती शिकवतो, जगणं शिकवतो, मूल्य शिकवतो, तो खरा क्रांतिकारी संत असतो. नुसतं चमत्कार करणारा कधी संत नाही होत. चमत्कार दारुडी पण करतो ना रस्त्यावरचा, चमत्कार जादूगार पण करतो, पिशवीत नसलेलं कबूतर काढून दाखवतो. चमत्कार करणारा संत होत नाही. वास्तव बदलणारा, नवं वास्तव तयार करणारा आणि त्या नव्या वास्तवामध्ये मूल्याची आणि नव्या माणसांची पेरणी करणारा संत असतो, जसे की चक्रधर आहे. त्या काळामध्ये अनेक संत जातीला शरण जात होते. आपले बहुतेक संत जातीला शरण गेलेले, नावं काढून पाहतो नाही. नशिबाला शरण गेलेले आहेत. पांडुरंगाच्या दारात जाऊन स्वतःच्या जातीलाच दोष देत बसलेले आहेत. ही जन्म का लाभला?
तर मागच्या जन्मी कृष्णाची निंदा केलेली होती असं सांगणारे संत पंढरपूरमध्ये भेटतात. त्या संतांनी असं नाही सांगितलं मला हीन परमेश्वरांनी केलेलं नाहीये, तर इथल्या व्यवस्थेने केलेली आहे. ती व्यवस्था बदलायची क्षमता पांडुरंगा मला दे. देवाच्या नावाने, नशिबाच्या नावाने, आत्म्याच्या नावाने वाट्याला आलेला दुःख भोगत होते. अनेक संतेने भोगत होत्या. आपलाच गुन्हा आहे हे पुन्हा पुन्हा पांडुरंगाला सांगत होते. अशा काळामध्ये ही व्यवस्था देवाने तयार केलेली नाहीये, ती माणसांनी तयार केलेली आहे. ही विषमता इथल्या व्यवस्थेने तयार केलेली आहे. त्याच्यातून माणूस मुक्त करायचा असेल तर पहिल्यांदा व्यवस्थेविरुद्ध बंड करायला पाहिजे असं सांगणारे चक्रधर. आणि हे 13व्या शतकातलं बंड आहे. हे काय आजचं बंड नाही आहे. तुम्ही कल्पना करा 13व्या शतकातला काळ कोणता होता, किती जातीने भरलेला होता, किती विषमतेने भरलेल्या होत्या. धर्मात विषमता, माणसात विषमता, जातीत विषमता, स्त्री पुरुषात विषमता, प्रदेशातच विषमता, भाषेत विषमता. इकडे ह्या जगाचं नाव म्हणजेच विषमता. ही विषमता मोडायची कशी? हे भाषण देऊन नाही मोडता येत. तो एक भाग झाला. ती केवळ लिहून मोडता येत नाही, तो केवळ एक भाग झाला. ती केवळ प्रवचन देऊन मोडता येत नाही, तो एक भाग झाला. चक्रधराने विषमता मोडण्यासाठी कृती कार्यक्रम केला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शूद्राच्या तोंडामध्ये खाऊ घालणारा हा पहिला चक्रधर क्रांतिकारी. महिलांना अध्यात्माचं क्षेत्र खुलं करून देणारा पहिला क्रांतिकारी. आणि महिलेच्या स्पर्शामुळे विठाळ होत नाही हे मोठ्या आवाजात सांगणारा पहिला क्रांतिकारी. खरं म्हणजे हे तत्वज्ञान जरा शबरीमलामध्ये न्यायला पाहिजे. आता मी सुरुवातीला म्हणालो कोणत्या पार्श्वभूमीवर आपण हे संमेलन घेतोय. एकीकडे चक्रधरांच्या तत्वज्ञानाची अधिवेशनं चालू आहेत आणि दुसरीकडे बाई विटाळ वाशीन, बाई पाप योनी, बाई पापी म्हणून सुप्रीम कोर्टाचा आदेश असून सुद्धा बायकांना तिथे मंदिरापासून रोखले गेलेलं आहे. चला कोणता देश आहे? बाई विटाळ वाशीन कशी? ती जर पापी असेल तर तिनं जन्माला घातलेली सगळी पोरं पापी असायला पाहिजेत. देव पण पापी असायला पाहिजे हे सांगितलं संतीने पंढरपुरामध्ये विठ्ठलाला. जर मी पापी असेल विठ्ठला तर तुला जन्माला देणारी आई सुद्धा पापी असायला पाहिजे. शबरीमलामध्ये काय चाललं? आणि राज्यघटना अस्तित्वात असताना, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना, कारण मूल तत्ववाद इतका वाढायला लागलेला आहे. तो राज्यघटनेच्या पुढे, तो न्यायालयाच्या पुढे, तो तत्वज्ञानाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि अशा सगळ्या मूल तत्ववाद्याला इथलं राजकारण रोखू शकणार नाही, कारण ते त्याचाच एक पार्ट आहे. या मूलतत्ववादाला आता कोणी पोपट रोखू शकणार नाहीये. या मूल तत्ववादाला कोणी चमत्कार करणारे महाराज रोखू शकणार नाहीये. या मूल तत्ववादाला रोखण्याची ताकद, क्षमता, बळ फक्त एकाच विचारात आहे आणि ते म्हणजे चक्रधर स्वामींच्या विचारात आहे. त्यामुळे मूल तत्ववादाच्या थोबाडीत मारायचं असेल तर स्वामींच्या विचाराचं अधिकाधिक सार्वत्रिकरण करायला पाहिजे. समतेचा जागर सगळीकडे पोहोचवायचा असेल तर चक्रधरांच्या विचारांचं प्रसारण सगळीकडे करायला पाहिजे. ते अवघड आहे, मला माहिती आहे, पण माणूस जगवण्यासाठी आता आपल्याकडे दुसरा पर्याय पण राहिलेला नाहीये. माणसाच्या मनाला हजारो वर्षे वटवागळाप्रमाणे चिकटलेल्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्या सगळ्या खोडून काढण्याचं आणि त्याला विवेकाचा, त्याला विचाराची,
त्याला विज्ञानाची नजर देण्याच्या कामाचा प्रारंभ चक्रधरांच्या पासून होतो. मी स्वामींनी दिलेलं पुस्तक वाचत होतो आणि योगायोगानं माझा हात अशा एका पानावर पडला की तिथे मी घडी करून ठेवलेले आहे की महाराजांनी सांगितलं, चक्रधर स्वामींनी, बाईच विटाळ कशी असते, माणसाचा देह सगळा विटाळ आहे, 9 अवयव आहे, रात्रंदिवस त्याच्यातून घाण बाहेर पडत असते. डोळा घाण फेकतो, नाक घाण फेकतं, कान बाहेर फेकतं, बाईलाच कशी विटाळ असेल समजायची, असं एक चर्चा त्या पानावर आहे. ही चर्चा जर आपण मूल तत्ववादाच्या ठिकाणी पोहोचवलो तर शक्यता आहे स्त्री पुन्हा एकदा गुलामीतून मुक्त होण्याची शक्यता आहे. जाती व्यवस्थेवर पुन्हा एकदा आघात होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी एक करायला पाहिजे, चक्रधरांचे विचार अजून सुलभ कसे होतील. चक्रधरांच्या विचारावर सुद्धा आपण चमत्काराचे अनेक आवरणं चढवलेली आहेत, ती बाजूला काढायला पाहिजे. एक लक्षात असायला पाहिजे, हा समाज, ही व्यवस्था चमत्काराने बदलत नाही, ती विचारानेच बदलत असते. म्हणून विचारावर बसलेली धूळ झटकून बाजूला काढायला पाहिजे आणि तेजोमयी विचार त्यांचा प्रसार करत निघाला पाहिजे. माणसाची गरज आहे. तुम्ही असं समजू नका आपला महानुभाव पंथ संख्येनं खूप कमी आहे, तो खूप आता दुर्मिळ झालेला आहे, असं करू नका. माणूस हा इतका स्वार्थी आहे, जेव्हा त्याच्या जगण्याचा प्रश्न तयार होतो तेव्हा तो अशा एका विचारांच्या आश्रयाला जातो जिथे त्याला शाश्वती मिळते, सुरक्षा मिळते, सन्मान मिळतो आणि आत्मसन्मान मिळतो. आणि माणूस आता अशा विचारांच्या शोधात निघालेला आहे. खूप थकलाय तो आंधळ्या विचाराच्या नादाला लागून, खूप थकलाय तो मूलतत्ववादाचा बळी होऊन, खूप थकलाय तो चमत्कार करणाऱ्या विचारांच्या नादाला लागून. हा थकलेला, हा भागलेला, हा हरलेला माणूस अशा एका सुरक्षित ठिकाणाचा शोध घेतो आहे आणि आपण त्याला सांगायला पाहिजे, ते सुरक्षित ठिकाण आमच्याकडे आहे आणि त्या ठिकाणाचं नाव क्रांतिकारी चक्रधर. आपण सांगायला कमी पडता कामा नये, कारण ती आजच्या परिस्थितीची गरज निर्माण झालेली आहे. जर चक्रधर स्वामी जन्माला आले नसते तर स्त्री मुक्तीची पहाट व्हायला अजून 1000 वर्षे लागली असती. स्त्री मुक्तीच्या घोषणा देणारी महिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे, माझ्या अंगावरचे कपडे कसे बदलले, मी ज्ञानाच्या केंद्रात कसे गेले, मी परमेश्वराला प्रश्न कसे विचारायला लागले. याच्या मागे अजूनही चक्रधरांची शक्ती आपल्या मागे आहे. म्हणून आपण सुधारत चाललेलो आहोत. हे कोणत्या एका कायद्याने नाही बदलले, हे विचाराने बदललेलं आहे आणि ती परंपरा आपल्याला इथून पुढे न्यायची आहे. स्त्री पुरुष भेदाभेद खलास करण्याची प्रथा. चक्रधराने विचाराला समाज बदलण्याचं साधन मानलं. त्याचा चमत्कार केला नाही त्याने, त्याची अंधश्रद्धा केली नाही, त्याला देवाच्या मकरात देऊन बसवलं नाही. विचार. आणि जिथे जिथे अंधश्रद्धांचा जल्लोष आहे, जिथे जिथे अंधश्रद्धांची गर्दी आहे, त्या त्या गोष्टीवर त्यांनी त्या काळामध्ये कठोर टीका केलेली आहे. म्हणजे माझ्या वाचनात आलेलं आहे की कुंभमेळा जिथे सगळे साधू जातात, त्या कुंभमेळ्याला जाता जाता ते परत आलेले आहेत. आपल्याला अशा ठिकाणी नाही जायचं आहे, मध्ये सोडून मागे आलेले आहेत. हे पटतच नव्हतं त्यांना. आणि कबीराने पण पुढे सांगितलं होतं की गोदावरी नदीत आंघोळ केल्यामुळे जर पुण्य लाभत असेल तर कायमपणे गोदावरीत जगणाऱ्या खेकड्याला, माशाला अगोदर ते पुण्य लाभायला पाहिजे. आज आंघोळ केल्यावर पुण्य लागतं का? कपडे धुतल्यावर पुण्य लागतं का? हा एक वैज्ञानिक विचार, हा एक विवेकाचा जागर 13व्या शतकात त्यांनी केला. म्हणून याला खूप महत्व आहे. कारण 13व्या शतकामध्ये
माणूस कसा जन्माला आला ह्याची एक उत्पत्ती आपल्या धर्मात सांगितली जात होती. जगातल्या कोणत्याही धर्माने माणसाला महत्व दिलेलं नाही आहे. त्याला मानलेलं आहे, त्याला कसपट मानलेलं आहे. माणूस जन्माला कसा येतो? सफरचंद खाल्ल्यामुळे. पोरगा का जन्माला येतो? भिडे महाराज सांगतो त्यांच्या बागेतला आंबा खाल्ल्यामुळे पोरगा जन्माला येतो. चला लय आंब्याचा व्यापार झाला असता. काय सांगत होते माणसाविषयी? ह्या सगळ्या चमत्कारी कृती तपासून चिकित्सा करून माणसाच्या उत्थानाचं, माणसाच्या विकासाचं तत्वज्ञान पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मांडणारे चक्रधर आहेत. मी पहिल्यांदा हा शब्द पुन्हा पुन्हा उच्चारायला लागलेला आहे आणि तो वास्तव आहे. आपल्याकडे जेव्हा धर्माच्या मूलतत्ववादाच्या टोळ्या तयार होतात तेव्हा टोळ्या हे क्रांतिकारांचं श्रेय नाकारत असतात. टोळ्या असतात. चक्रधरांनी काहीच नाही केलं. चक्रधर असेच होते. त्याने आंतरजाती लग्नाला तयार केला, धर्माला धक्का दिला. त्याने भेदाभेद संपवले, धर्माला धक्का दिला. आणि त्याने प्रश्न विचारला, भेदाभेद करायला सांगतो तो धर्म असतच नाही. धर्म गळ्यात गळा घालायला सांगतो, गळा कापायला सांगत नाही. जसा जसा काळ वाढत जाईल, पुढे जाईल, तशी तशी आपल्याला चक्रधरांच्या विचारांची, तत्वज्ञानाची गरज खूप होणार आहे. ते करायचं असेल तर चक्रधरांना नव्या काळामध्ये, नव्या सहस्त्रकामध्ये, नव्या रूपात मांडण्याची सुद्धा गरज तयार झालेली आहे. चक्रधरांना केवळ पूजापाठाचं स्थान बनवता कामा नये. समाज बदलाच्या रणांगणावरचं एक तळपणारं हत्यार म्हणजे चक्रधर आहे. हत्याराला बंद करता कामा नये. हत्यार मांड होता कामा नये. हत्यार गंजता कामा नये. जर एखादी गोष्ट वापरली नाही तर ती गंजते. त्यामुळे हे विचारांचं हत्यार समाज स्वच्छ करण्यासाठी, माणसांच्या मनावरची चढलेली आवरणं काढून टाकण्यासाठी पुन्हा पुन्हा जर वापरत राहू तर कदाचित त्यांना अपेक्षित असलेला नवा समाज उगवण्याची शक्यता आहे. मला तरी विश्वास वाटतो. कारण मी इतकं वाचन केलेलं आहे. आता महाराजांच्या पेक्षा कमीच आहे माझं वाचन, पण मला असे अध्यात्माची सांगड बदलाशी घालणारा, अध्यात्माची सांगड परिवर्तनाशी घालणारा, अध्यात्माची सांगड माणसाशी घालणारा संत अभावानेच मिळतो. म्हणून मी म्हणालो चक्रधर पाया आहे आणि तुकाराम कळस आहे. मी मधल्यांचा अवमान करतोय असं समजायचं नाहीये. ते त्यांच्या पद्धतीने जन्माला आले, जगले, गेले, त्यांचं काम करून त्यांनी गेले. पण चक्रधर ते तुकाराम अशी मांडणी आपण करायला पाहिजे. आपण ती करत नाही. आपण मध्येच दुसरं कुठलं तरी नाव घेतो. हे पाया कोण भरतं आणि इमारत कुणाच्या अंगावर उभी आहे आणि कळस कुणाच्या इमारतीवर उभा आहे. संत परंपरेला आपल्या इतकीच दक्षिण भारतात खूप मोठी परंपरा आहे. ती बसवेश्वरांच्यापर्यंत चालत येते. आणि इकडची परंपरा, तिचा प्रारंभ, रेव्होल्युशनरी ट्रॅडिशनचा प्रारंभ चक्रधरांच्या पासून सुरू होतो आणि तो देशभर पसरतो. देशभर. आणि व्यवस्थेला जेव्हा कळतं की ही परंपरा अशीच वाढत राहिली तर आपली दुकानदारी बंद होणार आहे. व्यवस्थेला असं वाटायला लागलं ही परंपरा अशीच विस्तारत राहिली तर आपलं काही खरं नाही. आपलं काही खरं नाही असं ज्यांना वाटत होतं, ती व्यवस्था नेहमी क्रांतिकारी विचारांवर हल्ले करते. जसं चार्वाकावर हल्ला केला, जसं बुद्धावर हल्ला केला, जसं बसवेश्वरावर हल्ला केला, तसंच चक्रधरांच्यावर, त्यांच्या विचारावर हल्ला केलेला आहे. पण मी सुरुवातीला म्हणालो इतके हल्ले झाले
पण हल्ल्यामध्ये माणूस मरतो, विचार मरत नाही. त्या परंपरेने इतक्या जीवापाड हे विचार जपले. गुहेत जाऊन, पळून, प्रदेश बदलून, वेशभूषा बदलून चक्रधराने दिलेलं जे क्रांतीचं बळ होतं ते टिकून ठेवलं आणि टिकवत 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 ते आज परभणीतल्या मांडवापर्यंत आणलेलं आहे. हे परभणीतल्या मांडवापर्यंत आणलेलं आहे. मला आठवतं, मी सांगलीमध्ये अखिल भारतीय संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो आणि तिथे महानुभाव पंथाचे काही संत आले. ग्रंथदिंडी निघणार होते आणि तेवढ्याच 4-5 संत आले. त्यांनी नमस्कार केला मला आणि ते म्हणाले, काही झालं तरी त्या ग्रंथदिंडीमध्ये ना हे लीळा चरित्र ठेवायला पाहिजे. मी म्हटलं अडचण काय? नाही म्हणे, आम्हाला अनेक ठिकाणी विरोध होतो, लीळा चरित्र ठेवूच देत नाहीत, ज्ञानेश्वरीच ठेवा म्हणतात आणि लीळा चरित्र जवळ येऊच देत नाही. मी म्हणालो, मला काय अडचण नाही व्हावं, तुम्ही लीळा चरित्रीच्या 1 नव्हे 5 कॉप्या आणा, मी त्या ग्रंथदिंडीत ठेवणार आणि मी खांदा देऊन मिरवणुकीतून निघून जाणार पुढे. त्याला इतका आनंद झाला, त्यांनी रिक्षा करून गाडीवरून जाऊन कुठून तरी लीळा चरित्राच्या त्या कॉपीज आणल्या, ग्रंथदिंडीमध्ये ठेवल्या आणि त्या ग्रंथदिंडीला जेव्हा मी खांदा दिला त्या क्षणाला माझं निम्म अंग सोन्याचं झालेलं होतं आणि उरलेलं जे होतं ते आज झालेलं आहे. हे का विरोध होतो? विरोध का होतो लीळा चरित्राला? कारण लीळा चरित्र इथल्या धर्म मार्तंडाचं, इथल्या ढोंगी धर्मांध लोकांचे चेहऱ्यावरचे बुरके फाडून टाकतं आणि त्यातून जन्माला येणारा विराट माणूस दाखवतं. म्हणून यांना विरोध आहे. लीळा चरित्राला विरोध करावा असं काहीच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये विज्ञान आहे, त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये मूल्य आहे, त्याच्यामध्ये जगण्याच्या वाटा आहेत. जगणं कशाला म्हणायचं हे त्याच्यामध्ये आहे. माणसाला सगळ्या गोष्टी कळतात, पण जगणं कशाला म्हणतात हे कधी कळत नाहीये. जगतो तो, श्वास घेतो, सोडतो, शेवटचा श्वास संपला की मरतो, पण ते जगणं समजून घेता येत नाही, जगण्याला अर्थ देता येत नाही आणि जगणं सुंदर करता येत नाही. लीळा चरित्र हे दुसरं तिसरं काही नसून माणसाला जगण्याचा अर्थ सांगणारं आणि त्याचं जगणं सुंदर करणारा एक महाग्रंथ आहे. बाकीचे ग्रंथ माणसाच्या जगण्याला किंमत देत नाही, कुरूप बनवतात ते, आणि हे जगणं सुरूप बनवतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खुलेपणाने, सुलभपणाने सामान्य माणसांच्या पर्यंत आपण कसं घेणार आहोत हा आता आपल्यासमोर मुद्दा आहे. आपल्या मनात असं कधी पण येता कामा नये की चक्रधर म्हणजे केवळ महानुभाव पंथाचा आहे. ज्या क्षणाला असा विचार येईल ना त्या क्षणाला तुम्ही अडचणी द्या. कारण विचार कोणत्याही पंथामध्ये, बुकामध्ये हा अडवून ठेवता येत नाही, कारण तो माणूस जातीचा विचार असतो. तुम्ही किती अडवलं तर भिंती तोडून तो उफाळून बाहेर येत असतो. कारण त्याचं उद्दिष्ट हे सगळे ताणे बाणे तोडून बाहेर येणं असतं. त्यामुळे असा काळ आलेला आहे, चक्रधरांच्या विचाराचं, तत्वज्ञानाचं, क्रांतीचं सार्वत्रिकीकरण कसं करणार आपण? हाऊ टू सोशलाइज, हाऊ टू मेक इट ग्लोबल. त्याचं वैश्विकीकरण कसं करायचं, त्याचं सार्वत्रिकीकरण कसं करायचं, आणि जो जगण्याला घाबरतो आहे, असुरक्षित झालेला आहे, त्याच्यापर्यंत नेऊन कसा पोचवायचा. मला वाटतं ह्या ज्या चिंतनी असतात याच्यामध्ये प्रामुख्याने या गोष्टीचा विचार जास्त करावा. सगळी माणूस जात वस्तुवादाच्या, भांडवलशाहीच्या, मूळ तत्ववादाच्या छायेखाली चाललेली आहे. या देशामध्ये फुटपाथवर राहणाऱ्यांची संख्या 13 कोटी आहे आणि फुटपाथवर सुद्धा ज्यांना जागा मिळत नाही असे 5-6 कोटी लोक आहेत तिथे.
ज्यांना फुटपाथवर सुद्धा जागा मिळत नाही. झाडाच्या धापीमध्ये राहणारे 2 कोटी लोक आहेत आदिवासी भागामध्ये. त्यांना फुटपाथ पण नाही, रस्ता पण नाही, घर पण नाही, झाडाच्या धापीमध्ये राहतात. इथे गर्भाशयातच मरणारी 3 लाख पोरं आहेत आपल्या देशामध्ये, आदिवासी भागामध्ये, जे गर्भाशयातच खलास होतात. एकीकडे मरणाचे ऋतू चालू आहेत, एकीकडे विस्थापितांचे ऋतू चालू आहेत, स्थलांतराचे ऋतू चालू आहेत, अन्नाअभावी माणसांच्या मरणाचे ऋतू चालू आहेत. माणसाला घर कसं द्यायचं याचा कोणी विचार नाही करत. देवाचं घर कसं बांधायचं याच्यावर लढाई चालू आहे, जे देवानं कधी मागितलं पण नव्हतं. आणि देव एवढा गरीब आहे का आधार कार्ड घेऊन तुमच्याकडे घर मागायला? त्याला दरिद्री आपण आहोत. प्रश्न असा तयार झालेला आहे, घर देवाचं की घर माणसाचं? आपण कोणती भूमिका घेणार? उघड्या नागड्या लोकांना छत्र द्यायचं आहे की देवाच्या घराच्या नावाने माणसामध्ये संघर्ष उभे करायचे आहे? याची सगळी उत्तरं लिहिली चरित्रामध्ये. देवाला महत्व नाही असं नाहीये, पण देव आणि माणूस ह्याच्यातली काय साम्य आहे? देवाचं कर्तव्य काय, माणसाचं देवत्व होतं म्हणजे काय? हे चक्रधरांनी ज्या सोप्या पद्धतीनं सामान्य माणसाला समजेल असं सांगितलेलं आहे, ते त्यांच्या दृष्टांताचे अन्वयात सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावायला पाहिजेत. त्यांना जे दृष्टांत झाले असतील, त्यांनी ज्या काळात जी उदाहरणं दिली असतील, ज्यांनी ज्या गोष्टी आपण त्यांच्या नावाने तयार केल्या असतील, त्याचे अर्थ आणि अन्वय अर्थ नव्या काळानुसार बदलायला पाहिजेत. उदाहरणार्थ महाराज उकिरड्यामध्ये मुक्कामाला गेले, त्यांच्यावर कचरा टाकला, असे काहीतरी कथा सापडते. मला जरी विचाराल तर महाराज उकिरड्यामध्ये नाही गेले, महाराज अशा वस्तीमध्ये गेले ज्या वस्तीला व्यवस्थेने गावाबाहेर सुद्धा जागा दिली नव्हती. दलित ठरवलं होतं, उकिरड्यात मुक्काम करावं लागलं होतं. त्यांचं उकिरड्यात जाणं म्हणजे अस्पृश्यांच्या बरोबर जाणं आहे. तो इंटरप्रेट लाईक दिस. उकिरडा कुठे असतो आणि उकिरड्यात राहतो कोण? हे सगळे अस्पृश्य, ज्यांच्या ओठावर लाडू पेढा ठेवतात ते अशा अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाणं म्हणजे उकिरड्याशी नातं साधणं आहे. मला नेहमीच स्वामी असं वाटत आलेलं आहे की झाला सगळे जगातले लोक काही ना काहीतरी करायला लागलेले आहेत. नवा संदर्भ लावतात, नवा अर्थ लावतात, नवा अन्वयात लावतात, नवी पिढी शोधतात, प्रसाराचे नवे मार्ग शोधतात. आपण का नाही शोधायचं? चक्रधरांच्या जीवनावर करण्यासारखी एक सुंदर कादंबरी का नाही लिहायची? का नाही लिहायची? चक्रधरांच्या जीवनावर इंद्रजीत सारख्या प्रतिभावान कवीने खंडकाव्य का नाही लिहायचं? सिनेमा का नाही काढायचा? नाटक का नाही काढायचं? चित्र का नाही काढायचं? गाणं का नाही करायचं? हे तुम्ही जी सुरुवातीला प्रार्थना म्हटली ना, त्यातलं दुसरंच वाक्य इतकं क्रांतिकारी आहे, इतकं क्रांतिकारी आहे. त्यामुळे आपण जे लोक आहोत इथे बसलेले, आपल्याला स्वतःला लेचेपेचे समजता कामा नये. आपल्याला स्वतःला मायनॉरिटीमध्ये समजता कामा नये. माणूस मायनर की मेजर हे वयावरून ठरत नाही, हे संख्येवरून ठरत नाही. त्याच्या मागे विचार कोणता आहे याच्यावरून तो मेजर की मायनर ठरायला पाहिजे. तुमच्या मागे विचार हिमालय एवढा आहे, त्यामुळे तुम्ही मायनॉरिटीमध्ये कधीच जाऊ शकत नाही. मेजॉरिटीमध्येच तुम्ही राहू शकता. फक्त तुमच्यावर जबाबदारी अशी आहे की तुम्ही रोज सांगायला पाहिजे आमच्या मागे हिमालय आहे. आणि असून का नाही सांगायचा? हिमालय आपल्या मागे आहे हे वास्तव आहे, तर आपण तायताची गोष्ट का करायची? हिमालयाचीच गोष्ट करायची. आपल्या हातात निखारा आहे, विझलेल्या उदबत्तीची राख नाही आपल्या हातामध्ये, निखारा आहे. आणि निखारा घेऊन गेली 600-700 वर्षे आपण प्रवास करतो आहोत.
महानुभव पंथातला माणूस म्हणजे हातात विचाराचा धगधगता निखारा घेऊन आयुष्याच्या प्रवासाकडे निघालेला आहे. हा उदबत्ती घेऊन जात नाही, हा निखारा मुठीत घेऊन जातो. आणि हे निखारा असा कसा आहे, मराठवाड्यातल्या एका कवीने लिहिलेला आहे. बाई लग्नानंतर सासरी जायला लागली तर तिचे आई वडील ज्येष्ठ लोक तिची समजूत घालायला लागतात, सासरी कसं वागायचं आणि संसार कसा करायचा. खूप लोक भीती घालतात माहित आहे, सासरला पहिल्यांदा जाणाऱ्या पोरीला इतकी भीती घालतात की सासर नकोच म्हणते. भीती काय घालतात, बाईग संसार करणे म्हणजे पदरात निखारा ठेवून जगणं आहे. निखारा विजू द्यायचा नाही आणि पदर जळू द्यायचा नाही. कसा संसार करायचा, निखारा विजू द्यायचा नाही आणि पदर जळू द्यायचा नाही. महानुभव पंथातली माणसं चक्रधर स्वामींच्या विचाराचा निखारा घेऊन 400-500 वर्षे अशा पद्धतीने निघालेले आहेत. त्यांचा पदर पण सुरक्षित आहे आणि निखारा पण धगधगीत आहे. ही परिस्थिती खूप बेकार आलेली आहे, खूप बेकार परिस्थिती आलेली आहे. माणसासाठीच्या लढाया कमी झाल्या आणि देवासाठीच्या लढाया वाढलेल्या आहेत. इथे माणसाला कोणी गिनतच नाही आता. ते जगले काय, मेले काय, उघडे काय, नागडे काय, भुकेलं आहे काय, स्थलांतरित करून गेलं काय, उसका कुछ होता ही नाही. एकच घाई झाली सगळ्यांना, हनुमानाची जात कोणती. तुझ्या बापाला घेऊन काय करायचंय बरं, तो असेल का कोणत्या का जातीचा. नाही, जरा चर्चा करून बघू. कुणी म्हणायचं आदिवासी, कुणी म्हणायचं वनवासी, कुणी म्हणायचं बंगी, कुणी म्हणायचं दलित, कुणी म्हणायचं मराठा, कुणी म्हणायचं ब्राह्मण. माणूस खूप घाणेरडा प्राणी पण आहे. त्याच्याकडे जेवढ्या सगळ्या घाण गोष्टी जमतात ना, ते देवाच्या कपाळावर नेऊन सुद्धा चिकटवतं. दुर्बल आहे, त्याच्याकडे दुसरा धंदाच नाही आहे. ज्यांनी जातीच्या कपाळावर बुक्की मारली त्या क्रांतिकारी पुरुषाच्या नावाने आपण एकत्र येतो. ह्या सगळ्यांची उत्तरं आपल्याकडे पाहिजेत. देवाची जात महत्वाची की देवाचं कर्तृत्व महत्वाचं, देवाचं गाव महत्वाचं की देवाचं कर्तृत्व महत्वाचं, देवाचं जन्म ठिकाण महत्वाचं की देवाविषयी कोट्यावधी लोकांच्या मनात असलेली श्रद्धा महत्वाची. नव्या काळाने आपल्यासमोर पेच टाकलेले आहे. आपण केवळ भक्तिवान आहोत, भक्तिवान आहोत, श्रद्धावान आहोत असं म्हणून आता चालणार नाहीये. आपल्या हातातला जो निखारा आहे तो अशा ठिकाणी घेऊन जा जिथे अंधार खूप पसरायला लागलेला आहे. आपल्या हातात जो निखारा आहे तो अशा ठिकाणी घेऊन जा जिथे थंडीने माणसं कुडकुडत मरण पावायला लागलेली आहेत. त्या निखाऱ्याची ऊब त्यांना द्या. त्या निखाऱ्याचा उजेड त्या अंधारात पसरवा आणि अंधार पळवून लावा. हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. मला चक्रधर आवडतात, मी त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो. हे पूर्वी सांगणं जणू काही गुन्हा केल्यासारखं वाटायचं. चक्रधर कसं काय आवडतो तुम्हाला, की जसं की मी म्हणालो मला मार्क्स आवडतो, लोक खूप द्वेष करतात माझा. याला मार्क्स कसं काय आवडतो, त्याला चक्रधर कशाला आवडतो. माझं म्हणणं आहे, जे जे माणसाच्या हिताचं आहे, जे जे माणसाच्या बदलाचं आहे, जे जे विषमता संपवणार आहे, जे जे समतेचं गाणं गाणार आहे, जे जे क्रांतीचं बिगुल वाजवणार आहे, ते सगळं मी माझ्या दोन्ही खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन एक प्रवास चालू केलेला आहे आणि तो करत करत मी परभणीत पोहोचलेलो आहे. ही जशी माझी गरज आहे तशी ती एकूण समाजाची गरज तयार झालेली आहे. एक मॉडेल आहे, माणूस कसा घडवायचा, माणसाला विषमतेतून मुक्त कसं करायचं, जातीतून मुक्त कसं करायचं, त्याला ज्ञान कसं द्यायचं, त्याला प्रतिष्ठा कशी द्यायची आणि तो माणूस आहे हे मान्य कसं करायचं, ह्याचं एक आयडिओलॉजिकल मॉडेल, फिलॉसॉफिकल मॉडेल म्हणजे महानुभव पंथ आहे. मी दरवर्षी कुठल्या तरी मठात एक तर आंतरजातीय लग्न लावत असतो. मला खूप आधार वाटतो
आंतरजाती लग्न कुठे लावायचं? समाज कल्याण ऑफिसमध्ये नाही, महानुभाव पंथामध्ये जाऊन लावायचं. हे खूप चांगलं मला मदत करतात प्रत्येक वेळेला, सगळ्या प्रकारच्या गोष्टी देतात आणि त्या लग्नाला तिथे आशीर्वाद, मान्यता आणि वस्तू सगळे देऊन पाठवतात. माणुसकीचा पाळणा जिथे हलतो आहे ना रोज, तिथे जाण्याचं धाडस आपण केलं पाहिजे. म्हणून ही जी चिंतनी आहे ही केवळ भाषणापुरती मर्यादित असू नये. दर चिंतनीमध्ये आपण काहीतरी ठराव करावा. आपल्याला जमेल, आपल्याला पेलेल, आपल्याला विखेल तसं. किंवा 4 वर्षात आम्ही चक्रधर स्वामींच्यावर एक भारी पिक्चर काढू. तर तुला कुणावर सिनेमे निघतात माहिती आहे का? भिवू नको मी तुझ्या मागे आहे, काढा सिनेमा. अरे मागं राहून काय उपयोग आहे? शत्रू फुडून येतोय, गोळ्या फुडून घालतात लोक, निघतो. चक्रधरांच्यावर का नाही काढायचं? एक सुंदर नाटक गावोगाव का नाही चालवायचं? आणि असं समजू नका सुंदर पाहणारे माणसं खलास झालेली आहे, असं नाही. समाजातलं चाबुलपण कधीही खलास होत नसतं. ते कधी अल्पसंख्य होतं, कधी गर्दीत कोपऱ्यात जातं, पण ते असतं, तग धरून राहिलेलं असतं. वाईटाचा कितीही विटाळ चालू झाला तर चक्रधरांचे विचार काही संपणारे नाहीये, ते कायम राहणार. म्हणून आपण काहीतरी निर्धार करूया. पुढच्या वर्षी एक चांगलं मराठीतलं चरित्र काढूया, लहान मुलांसाठी चरित्र काढूया, तत्वज्ञानातलं चरित्र काढूया, चांगलं नाटक लिहून काढूया, चांगलं चित्र लिहून काढूया, चांगली सीडी तयार करूया, युट्यूबवर टाकूया. असं काहीतरी आपण निर्धार करत राहायला पाहिजे. आणि मी सांगण्याची गरज नाहीये की या जगात असं कधीच झालं नाही की माणसाने सांगितलेले विचार मेलेले आहेत. येशूला 16 वर देऊन सुद्धा विचार संपलेला नाही. संपला का? चक्रधरांचा छळ करून सुद्धा विचार संपलेला नाहीये. गांधींची हत्या करून सुद्धा विचार संपलेला नाहीये, कारण विचार संपतच नाहीये. ते जादूचे राक्षस दाखवतात त्यांनी टीव्हीवर की त्याच्या रक्तातून दुसरा राक्षस, त्याच्या रक्तातून तिसरा राक्षस, थेंबातून चौथा राक्षस. साला अशी काहीतरी शक्ती असते, एकातून दुसरा, दुसऱ्यातून चौथा, असं काहीतरी तयार होत राहतं. क्रांतिकारी विचारांचं नातं थेट माणसाशी असतं, त्याच्या जगण्या मरणाशी असतं, त्याच्या श्वासाशी असतं, त्याच्या आत्मसन्मानाशी असतं. जोपर्यंत माणूस आहे, जोपर्यंत ह्या विषमता आहेत, विषमता तयार करणारे नवे मार्ग आहेत, तोपर्यंत महानुभाव पंथाला कोणत्याही पद्धतीचं मरण येणार नाही. कारण जो मरत नसतो तो महानुभाव असतो. महानुभाव म्हटलं की त्याला, आणि जो मरतो तो लघु अनुभवी असतो. हा महानुभवी कधी मरत नसतो, कारण तो महानुभवी आहे. जगण्याचे सगळे उन्हाळे पावसाळे सगळे ऋतू पचवत डायजेस्ट करत, अभ्यास करत तो अनुभवाने महा झालेला आहे. आणि अनुभव कधी येतो? कृतीच्या मांडवातून माणूस जातो, रणांगणावरून तो जातो, तेव्हा अनुभव येत असतात. हे अमिताभ बच्चनचा डायलॉग ऐकून कधी अनुभव येत नसतात. अंबानीची घोषणा ऐकून कधी येत नसतात. कर लो दुनिया मुट्ठी में, वाट याना आयडिया सर्जी. आणि बच्चन सांगतो एक बूंद जीने के लिए, आणि आपली बाई लेकरू घेऊन पळते. चल बच्चन बोलला, चल बच्चन बोलला. बच्चन सांगतो म्हणून ट्रिपल डोस द्यायला जायचं आहे की चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान आहे म्हणून जायचं आहे? फैसला कधीतरी करा, फैसला कधीतरी करा. तुम्ही काय ऐकून कुठे जायचं आहे, काय ऐकून काय करायचं आहे, काय वाचून काय करायचं आहे. त्यामुळं अशा कार्यक्रमांना केवळ गॅदरिंग समजू नका, केवळ गेट टुगेदर समजू नका. जसं लिंगायत धर्मामध्ये बसव मंडप होता. बसव मंडप म्हणजे या देशात सुरू झालेली पहिली पार्लमेंटरी सिस्टीम. सगळे साधू फिरायचे, एकत्र यायचे, प्रश्नोत्तर व्हायचे,
प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य होतं. महानुभाव पंथामध्ये सुद्धा ती प्रथा थोड्याफार प्रमाणामध्ये अजून टिकून आहे. हे स्वामी वर्षभर फिरत असतात, अनुभव गोळा करतात, ज्ञान गोळा करतात, सुखदुःख गोळा करतात आणि कधीतरी वर्षातून एकदा येऊन एकत्र जमून त्याच्यावर चर्चा करतात. पुढच्या वर्षीपासून या समारंभाचं स्वरूप हे विचार मंथनामध्ये, हे विचार मंडपामध्ये, हे विचार प्रसारामध्ये व्हावं अशी मी एक नम्र प्रार्थना आपल्याकडे करतो. आणि अतिशय थंडीत तुम्ही शांत चित्ताने माझं ऐकलं, कारण महानुभाव पंथातले लोक ऐकतातच याच्यावर माझा पण विश्वास होता. म्हणून तर मी नाशिकमधून आलो. मला जर असं सांगितलं असतं लोक बातम्यांना ऐका पळून जातात तर मी आलोच नसतो. पण माझा अनुभव काही तसा नाही. मी अनेकदा महानुभाव पंथाच्या कार्यक्रमाला गेलेलो आहे. मला इथे येण्याची संधी दिली आणि एक के ऊपर एक फ्री असं जसं असतं ना मार्केटमध्ये, तसं माझं झालेलं आहे. मी उद्घाटन करायला आलो, दिवा पेटवायला आलो आणि स्वतः सोनेरी होऊन निघालो. याचा खूप आनंद झाला. तो तुम्ही मला दिला. धन्यवाद. माणूस द्यामध्ये माणूस द्या, भीक मागत राहिल्या. आजच्या समाजाच्या खऱ्या अर्थानं कोणता झेंडा घेऊ हाती, हा जो प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे, या प्रश्नाचं खरं तर क्रांतिकारक विचार आहे. सर्वज्ञांचा विचार, सर्वज्ञांना मराठी भाषेचे जनक म्हणून या ठिकाणी कांबळे साहेबांनी जो उल्लेख केला, टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही सर्व चिंतक बंधू भगिनी या विचाराचं स्वागत करतो आहोत. या ठिकाणी पूर्वी घोषणा करून